तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मीच आहे प्रथमेश आणि तुम्ही पाहत आहात जॉब्स आणि बरंच काही. पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं एका नवीन जॉबच्या अपडेटसोबत. आजची मित्रांनो जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस न्यू दिल्ली म्हणजेच एम्सकडून ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. काय असणार जाहिरात, कोणकोणते पदे असणार आहेत, कोणकोणते विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतात, सर्व डिटेल माहिती व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ही जाहिरात मित्रांनो सेंट्रल लेव्हलची असणार आहे. तुम्ही महाराष्ट्रामधून एम्स नागपूरमधून यासाठी अर्ज करू शकता. या जाहिरातीमध्ये मित्रांनो नर्सिंग ऑफिसर या पदासाठी रिक्रुटमेंट होत असून याच्या क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला BSc नर्सिंग जर तुमचं झालं असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर इंडियन नर्सिंग काउन्सिलमध्ये तुमचं रजिस्ट्रेशन असणे कंपल्सरी यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर हे नसेल तुमच्याकडचा डिप्लोमा इन जनरल नर्सिंग मिडवायफरी फ्रॉम द इंडियन नर्सिंग काउन्सिलिंग मध्ये जर झाला असेल तुमचा डिप्लोमा तरीसुद्धा तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. मात्र यासाठी 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला लागणार आहे. जर तुमचं BSc नर्सिंग झालं असेल तर तुम्हाला यामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुभव लागणार नाहीये. त्यानंतर वयाबाबत सविस्तर माहिती बघूया. त्याआधी मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती डेली तुम्हाला रोज एका नवीन जॉबची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. यामध्ये मित्रांनो कमीत कमी 18 जास्तीत जास्त 30 वर्ष ही वयोमर्यादा राहणार आहे. ही वयोमर्यादा ओपन कॅटेगरीसाठी असणार आहे. इतर जे काही कॅटेगरी असणार आहे त्यांना वयामध्ये सूट दिली जाणार आहे. SC किंवा ST कॅटेगरीसाठी 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर OBC कॅटेगरीसाठी 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन यामध्ये दिले जाणार आहे. त्याचबरोबर याच्या ॲप्लिकेशनची फी किती असणार आहे? जनरल किंवा OBC कॅन्डिडेटसाठी ₹3000 ॲप्लिकेशन फी असणार आहे. त्याचबरोबर SC-ST कॅन्डिडेटसाठी आणि EWS कॅन्डिडेटसाठी 2400 ॲप्लिकेशनची फी यामध्ये असणार आहे. पर्सन विथ डिसॅबिलिटीसाठी कोणत्याही प्रकारची फी यामध्ये घेतली जाणार नाहीये. मित्रांनो, ही सेंट्रल लेव्हलची एक गव्हर्नमेंटची कायमस्वरूपीची नोकरीची संधी तुमच्यासाठी यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर याच्या ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. 24 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन ॲप्लिकेशनला सुरुवात झालेली आहे. शेवटची तारीख असणार आहे 16 मार्च 2026 या तारखेच्या तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करायचा आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशनची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड करून देतो. तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो यामध्ये तुमचं सिलेक्शन कशाप्रकारे असणार आहे, तुमची निवड यामध्ये कशाप्रकारे असणार आहे ते बघूया. याच्या निवड प्रक्रियेमध्ये तुमच्या 2 स्टेजमध्ये निवड असणार आहे. पहिली तुमची प्रिलिमिनरी टेस्ट होणार आहे. त्यानंतर तुमची मेन एक्झाम होणार आहे आणि त्याच्याद्वारे तुमचे मेरिट लिस्ट बनवली जाणार आहे आणि त्याद्वारे तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे. पहिली जी असणार आहे प्रिलिम एक्झाम ही फक्त क्वालिफाय नेचरची एक्झाम यामध्ये असणार आहे तुमची. यामध्ये तुम्हाला 100 MCQ असणार आहे 100 मार्क्ससाठी आणि त्याच्याद्वारे तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे. त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंगसुद्धा असणार आहे. 1/3 ची निगेटिव्ह मार्किंग यामध्ये तुम्हाला दिली जाणार आहे. त्यानंतर यामध्ये सेकंड स्टेजमध्ये तुमची मेन एक्झाम असणार आहे आणि याच मेन एक्झामद्वारे तुमचं सिलेक्शन यामध्ये असणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 180 मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. 160 MCQ असणार आहे. 160 मार्कांसाठी त्याचबरोबर 1/3 ची निगेटिव्ह मार्किंग यामध्ये सुद्धा तुम्हाला राहणार आहे. त्याचबरोबर त्याचा जो काही सिलेबस असणार आहे तो सुद्धा सविस्तर त्यांनी या PDF दिला आहे. ही जी PDF असणार मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल करून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाईड केली आहे. तिथे जाऊन आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करा. टेलिग्राम चॅनलवरून ही PDF डाउनलोड करा. PDF एकदा सविस्तर वाचा. जर या पदांसाठी तुम्ही पात्र होत असाल तर नक्की अर्ज करायला पाहिजे. कायमस्वरूपी गव्हर्नमेंटची नोकरीची संधी यामध्ये तुम्हाला असणार आहे. त्याचबरोबर याची जी काही ऑनलाईन एक्झाम असणार आहे मित्रांनो, ही एक्झाम जी काही पहिली स्टेज असणार तुमची प्रिलिमिनरी स्टेज, त्या एक्झामची डेट त्यांनी इथे मेन्शन केली आहे. 11 एप्रिल 2026ला तुमची पहिली एक्झाम असणार आहे. त्याचबरोबर सेकंड एक्झाम तुमची मेन एक्झाम असणार आहे 30 एप्रिल 2026 आणि त्यानंतर तुमचा रिझल्ट इथे डिक्लेअर केला जाणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो ही जाहिरात सविस्तर पद्धतीने बघितली आहे. जाहिरातीबाबत कसल्याही प्रकारचा डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.